Jaya
झाडावरी पक्षी आला आणि गेला, काय छेद केला वृक्षराजे. पाहून तो आला आणि घरी गेला, काय शोक केला घरधनी. फाटके वस्त्रे टाकून या दिले, अशोका ढाळीले वसाने त्या. भगवान म्हणे कैसा आत्मा जाणी, शोक तू करून काय करसी. विठोबा रकुमाई प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग गुरुवर्य श्री भगवान बाबा यांच्या हृदयस्थानी असणारी श्री अभंगाचा या गतीने असणारा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर निवडलेला आहे. विठोबा रकुमाई त्या अगोदर महाराज कोणताही कार्यक्रम असो, लग्न समारंभ असो, आठवण गिरवीचा असो, कोणताही कार्यक्रम असला तर महाराज आपण प्रथमतः देवाला नमन करत असतो, पांडुरंगाला नमन करत असतो. म्हणून महाराज आपण पहिल्यांदा पांडुरंगाला नमन करू.
गुरुनाथा गुरुनाथा चरण मी माझा ठेवीत असे शरणागत झालो तुमच्या चरणीचा मार्ग विठोबाचा धावा मज विठोबा रकुमार हरी भक्त पारायण किसन बाबा चुनडे आज यांच्या देवीचा कार्यक्रमानिमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहे. महाराज सांगायचं ठरलं तर आपण त्याच व्यक्तीचं स्मरण करत असतो की जी व्यक्ती समाजासाठी काहीतरी करत असते, नाही देवकार्य करीत असते, नाही महाराज धर्मासाठी काहीतरी करत असते. त्याच व्यक्तीचं आपण स्मरण करतो महाराज की जे सगळ्यांसाठी जगत असतात. म्हणजे जसं संत असतात महाराज जगाच्या कल्याणा संताची वृत्ती महाराज देह कष्टवृत्ती परोपकारी म्हणजे ती या समाजाकरता जगत असतात. म्हणून महाराज त्यांना आज आपण या देवांचं साधू संतांचं स्मरण करतो. त्याचप्रमाणे आपले असणारे किसन बाबा चुनडे महाराज यांनी सुद्धा जे काय आपलं जीवन आहे हे समाजासाठी खर्च केलं. महाराज जे काय समाज या परिसरामध्ये असणारे सप्ते कीर्तन काही दिंडी वारी महाराज या ठिकाणी जितक्या आपल्या जवळपास दिंड्या जातील महाराज त्या ठिकाणी सप्ते असतील. आमच्या आश्रमावर सप्ताह व्हायचा त्यावेळेस 7ही दिवस ते हजर राहायचे नाही महाराज. अहो सीता नानीवर तर इतकी सेवा केली त्यांनी की त्यांचं करावं तितकं कौतुक कमी महाराज. अहो काही म्हणजे असे असतात की चालू भजन चालू कीर्तन चालू सप्ताह बंद पाडतात महाराज. पण हे बाबा तसे नाहीत. अहो हे मेल्यानंतर सुद्धा यांनी कीर्तन कार्यक्रम नियोजित केला. मी सांगायचं तात्पर्य म्हणजे हे कीर्तन सप्ते बंद पाडणार नाहीत तर महाराज परमार्थ सुरू करणारे महाराज आहेत महाराज. म्हणजे असे लोक असे कीर्तिवान लोक हे आपल्याला चालना देऊन जातात महाराज. यांच्या पश्चात हे जे किसन बाबा चुनडे महाराज यांना 2 मुलं आहेत. एकांचं नाव आहे बाबूराव किसन चुनडे आणि दुसरं महाराज देवराव किसन चुनडे. हे त्यांचे 2 मुलं आहेत. आणि आमचा जो सक्का भाऊ आहे गजानन यादवराव चुनडे महाराज. ही जी मंडळी यांचा जो परिवार आहे या परिवारांनी या बाबांची आठवणात सेवा केली. हो अहो हे आजारी होते तरी सुद्धा यांनी थोडं सुद्धा त्यांना अंतर दिलं नाही. अहो दवाखान्यामध्ये वारंवार नेणं महाराज त्यांची काळजी घेणं सर्व गोष्टी केले. कारण हा माणूस असे होते की महाराज यांचा स्वभाव असा शांत स्वभाव होता, प्रेमळ स्वभाव होता, आपुलकीची भावना होती. लहान असो मोठा असो महाराज यांनी कधी असं स्वतःला अभिमान अहंकार धारण केला नाही महाराज. कधी आश्रमावरती आले तर आम्हाला माझे नातू वा अहो काय सुरू आहे काय नाही असं नेहमी महाराज. आज आपले हरिभक्त पारायण मोहन महाराज या ठिकाणी आज या ठिकाणी यावं का हो नाही महाराज. आज गायन करण्याकरता या ठिकाणी आले. बाबांनी सुद्धा पाठवलं नाहीतर त्यांची तारीख सुद्धा तेरवीच्या कीर्तनामध्ये देत नाही बाबा. पण आज या ठिकाणी यायचं काम पडलं त्याचं फक्त कारण हे बाबा असणारे शांत स्वभावाचे प्रेमळ स्वभावाचे महाराज. आज आपण या ठिकाणी जमलो आहे. अहो आज मी ऐकलं सावडण्याचा कार्यक्रम ज्यावेळेस होता त्यावेळेस आतापर्यंत जानेवारीमध्ये इतके लोक कधीच आले नाहीत तितके लोक सावडण्याच्या कार्यक्रमाला आले महाराज. ही आपल्या कार्याची पावती असते महाराज. आपल्या कार्याची पावती असते. आज आम्ही जिथे यांचा विषय निघाला मला आमचे गुरुवर भगवान बाबा सांगू लागले नाही. मग ज्यावेळेस मला फोन आला की महाराज त्यांचं या कीर्तनाची तारीख तुम्हाला द्यावं लागणार आहे. बाबांनी एका मिनिटामध्ये हो म्हटलं महाराज. आज आमचे हरिभक्त पारायण विष्णू महाराज गव्हाणे महाराज काल थोडं आजारी असताना थोडं चक्कर आला महाराज डोक्याला घासलं तरी सुद्धा ते म्हणजे नाही मी कीर्तनाला येणार म्हणजे येणार महाराज. खाली येऊन खाली बसले पण यांनी कार्यक्रम चुकवला नाही महाराज. याला प्रेम म्हणतात आणि हे प्रेम आपुलकी या बाबांनी आपल्यामध्ये निर्माण केलेली होती महाराज. लहान सेवा नाही केली महाराज. या सीताराणीवरती त्यांनी आठवणात सेवा केली. हो महाराज सांगतात ना म्हणतात अहो एकदा माणसाचा हात जर मोडले महाराज हे परत हात मोडलेला परत माणसाला हात मिळू शकत नाही महाराज. ज्याला हात नाही त्याने त्याला हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला त्याला पायाची किंमत महाराज. ज्याला नाही डोळा त्याला डोळ्याची किंमत, ज्याला नाही आई त्याला त्याला आईची किंमत आणि ज्याला नाही बाप त्याला त्याला बापाची किंमत महाराज. अशी व्यक्ती गेल्यानंतर काय दुःख होते हे फक्त त्याच्या घरच्या माणसांना विचारा फक्त महाराज. आज आपल्यातून किसन बाबा चुनडे निघून गेले म्हणजे साधारण व्यक्ती नाही महाराज. आपल्या ते थोर महात्मे म्हणजे हे साधारण व्यक्ती नाहीत, हे ईश्वर समान व्यक्ती आहेत महाराज. आज
आपण या सर्व त्यांना पदवी देत आहेत कशामुळे की तसं त्यांनी समाजामध्ये तसं वागले महाराज, आपल्याला मिळून मिसळून वागले म्हणून आज आपण त्यांचं स्मरण त्यांची कीर्ती म्हणत आहे महाराज. महाराज गेले दिगंबरा ईश्वर विभूती राहिल्या ते कीर्ती जगा माझी. अहो त्याच व्यक्तीची कीर्ती शिल्लक राहते महाराज, त्याने काही ना काही समाजासाठी केलेलं असतं. आणि महाराज आज तुमच्यावर किती पैसा असू द्या हो, त्या पैशाला किंमत नाही. तुमच्या अंगी असणारे माणुसकी लोक पाहतात, तुमच्या पैशाला पाहत नाहीत महाराज. या जगामध्ये तुमच्यावर किती संपत्ती असू द्या महाराज, आज बाबांनो काही गरिबी परिस्थिती असेल पण महाराज त्यांनी जे वावरले त्यांनी तो परमार्थ केला महाराज. परमार्थ साधा नाही केला, अंगाने परमार्थ केला महाराज. अहो मंदिर किती लाखाचं बांधलं त्याला किंमत नाही महाराज. मंदिर किती लाखाचं बांधलं त्याला किंमत नाही महाराज, त्याला पूर्णत्व येत नाही. मंदिराला जोपर्यंत कळस बसत नाही तोपर्यंत महाराज त्याला पूर्णत्व येत नाही. मंदिराला जोपर्यंत कळस बसत नाही तोपर्यंत त्या मंदिराला पूर्णत्व येत नाही महाराज. अहो नदी कितीही वाहू द्या, इकडून तिकडे कितीही वाहली तरी महाराज त्या नदीला किंमत नाही महाराज. जोपर्यंत ती समुद्राला मिळत नाही तोपर्यंत त्या नदीला पूर्णत्व येत नाही महाराज. तसा हा जीवात्मा आहे, जोपर्यंत हा जीवात्मा परमात्म्याला मिळत नाही तोपर्यंत या जीवात्म्याला सुद्धा पूर्णत्व येत नाही महाराज. त्याच्यासाठी परमार्थ करावा लागतो आणि तो परमार्थ या हरिभक्त पारायण किसन बाबा चुनर यांनी केला महाराज. आज त्यांची कीर्ती शिल्लक राहिली महाराज. कशामुळे फक्त त्यांनी अंगाने परमार्थ केला, कोणत्याही प्रकारची महाराज त्यांनी इच्छा आशा आकांक्षा वासना सर्व प्रकारच्या ज्यावेळेस माणूस काढतो महाराज त्यावेळेस आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होत असते. मग अशा ज्या कीर्ती करतो माणूस असं तर आपण समाजामध्ये वावरत असतो महाराज. म्हणून आपलं लोक नाव काढतात. आज या बाबांचं जिकडे पाहिलं तिकडे जर आम्ही आज या ठिकाणी सर्व मंडळी आलेली महाराज कशापोटी, फक्त प्रेमापोटी. त्यांनी प्रेम दिलं, आपुलकी दिली, जिव्हाळा महाराज. त्यांच्यामुळे आज तुम्ही सगळे या ठिकाणी जमलेले आहात. कशामुळे की तुमचं त्यांच्याशी एक रूप झाले आहात, तुमचं त्यांच्याशी असणारा संबंध प्रेम त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आलेलो आहे. विठोबा रखुमा महाराज. आपण जीवनामध्ये आल्यानंतर आपलं कर्तव्य आहे महाराज. काही कर्तव्य असतात मला. आद्य कर्तव्य काय आहे तर आद्य कर्तव्य आपल्या की काय या परमात्म्याची प्राप्ती करून घेणं, परमार्थ करणं हे आपलं आद्य कर्तव्य महाराज. पण आपण हे विसरून जातो आणि आपण इकडे तिकडे भटकत राहतो. म्हणजे 4 प्रकारचे कर्तव्य महाराज ते आपण पूर्ण जीवनामध्ये आल्यानंतर हा मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर ते माणसानं केल्याच गेले पाहिजे. पहिलं म्हणजे त्या कर्तव्यावर ऋण म्हणतात. ते ऋण कोणत्या प्रकारचे पहा, ईश्वराचं ऋण आहे महाराज. प्रथमतः आपल्याला काहून की त्यानं आपल्याला जन्माला घातलं. नंबर 2 तर ऋण आहे गुरुचं ऋण महाराज. नंबर 3 समाजाचं ऋण आणि 4थं जे ऋण आहे महाराज ते म्हणजे मातृपितृ ऋण. म्हणजे महाराज आपण जन्माला आल्यानंतर
सर्वप्रथम ईश्वराचं ऋण तर आहेच, पण महाराज मातृपितृ ऋण म्हणजे आपल्या आईवडिलाचं ऋण की त्यांनी आपल्याला जीवनाला घातलं, जन्माला घातलं म्हणून आपण हे सर्व जग पाहत आहोत. आपण जे काय आपली नाम असतील, कीर्ती असेल, महाराज आपल्याला पैसा आपल्याला लोक किंमत देत असतील फक्त त्याचे कारण फक्त आपले आई वडील असतात महाराज. आणि जो व्यक्ती आपल्या आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होत नाही तोपर्यंत महाराज तो व्यक्ती त्या ईश्वराच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. हा सिद्धांतच आहे. म्हणून प्रथमतः महाराज आपण काय केलं पाहिजे, प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे की आपल्या आई वडिलांना आपल्याला जन्माला घातलं म्हणून आपण त्यांची सेवा केली पाहिजे महाराज. अहो भक्त पुंडलिकानं तो कुठेच गेला नाही, पण त्यानं काय केलं तर आपल्या आई वडिलांची सेवा करीत होता महाराज. अहो साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याला त्याला तिथे यावं लागलं आणि तो जो भक्त पुंडलिक सेवा करीत होता महाराज त्या ठिकाणी आल्यानंतर अहो त्या भक्त पुंडलिकाने सेवा सोडली नाही. आल्यानंतर सुद्धा एखादा असता तर त्याला देव आले धावत केला असता, पण नाही महाराज. जसं की आमदार आले, खासदार आले की आपण लगेच धावत जातो, पण महाराज त्याचा साक्षात देवाला पांडुरंग परमात्मा आला, पण महाराज तो त्या ठिकाणी हल्ला सुद्धा नाही. त्यानं आपल्या आई वडिलांची सेवा सोडली नाही महाराज. मायानी बाप विठोबा समान, मायानी बाप विठोबा समान, मायानी बाप विठोबा समान, मायानी बाप विठोबा आपल्यासाठी काय हो तर माया आणि बाप विठोबा समान गुरु भगवान बाबांचं प्रमाण आहे की जे मायबाप आहे हे आपल्यासाठी विठोबा समान आहेत. म्हणून महाराज जसं भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा सोडली नाही महाराज, म्हणून कसं पांडुरंग परमात्म्याने स्वतःहून त्या ठिकाणी भेटीला आला महाराज. त्यांनी तरी सुद्धा सेवा सोडली नाही महाराज. त्या भक्त पुंडलिकाने वीट फेकली, अजून सुद्धा तो पांडुरंग परमात्मा 28 युग झाले तरी सुद्धा त्या विटेवर उभा आहे महाराज. हे कशाचा महात्मा आहे, हे कशाचा परिणाम आहे, फक्त सेवेचा परिणाम आहे महाराज. म्हणून प्रत्येकाचं जीवाचं कर्तव्य आहे आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं तर त्यांच्या ऋणातून मुक्त होणे. त्यांच्या ऋणातून मुक्त होणे म्हणजे काय करावं लागेल तर महाराज त्यांची सेवा करावं लागेल. कशी मनोभावाने सेवा करावं लागेल महाराज. आज हे जे बाबा आहेत यांच्या मुलांनी महाराज मनोभावाने सेवा केली. सर्व लोक सांगतात की त्यांना दवाखाना जे काय अल्पसा आजार होता त्या आजारामध्ये खूप आटोनात अशी सेवा केली महाराज. सेवा करीत असताना थोडं त्यांना महाराज आजार वाढल्यामुळे अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. पण महाराज आज आपल्या या ठिकाणी जमलो आहे कशामुळे की त्यांच्या या सर्व गोष्टी पाहून महाराज अशी मुलं आपल्या म्हणजे जर आपण आपल्या जर त्यांच्या ऋणातून मुक्त झालो नाही तर महाराज आपल्याला ईश्वर सुद्धा आपल्याला त्यांच्या ऋणातून मुक्त करू शकत नाही. म्हणून ईश्वराच्या जर ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर प्रथमतः आपल्याला काय करावं लागेल, सेवा करावं लागेल. कोणाची, आपल्या आई वडिलांची महाराज.
कारण बाबा सांगतात की भगवान मने सेवा जरी करसी तो ऋषिकेशी धावून जसा देव पांडुरंग परमात्मा धावून आला तसा हा पांडुरंग परमात्मा सुद्धा आपल्याला धावून आल्याशिवाय राहणार नाही. पण केव्हा हो, ज्यावेळेस आपण आपल्या आई वडिलांची सेवा करू तेव्हा. विठोबा रखुमा महाराज, आपण मनुष्य देहामध्ये प्राप्त आपला हा देह प्राप्त झाल्यानंतर आपलं काय कर्तव्य आहे महाराज? आपण प्रथमतः म्हणजे आपलं जे ब्रह्मज्ञान आहे जे या परमात्म्याशी एकरूप झालो पाहिजे, म्हणजे या देवाची प्राप्ती करून घेतलं पाहिजे महाराज. नाथ महाराज सांगतात मनुष्य देहाशी येऊन जीवन साधे ब्रह्मज्ञान. महाराज, जो माणूस मनुष्य देहामध्ये येऊन जर ब्रह्मज्ञान साधत नसेल तर महाराज तो तुच्छ विना डोप आहे. तो लांडाची गर्भ न तुच्छ विना डोप आहे. म्हणजे त्याला तो पुत्र आहे माजर आहे, पण महाराज हे दोन पायाचा जो आहे विना शब्दाचा गाढव म्हटलेला आहे नाथ महाराजांनी. काऊन हो? कारण तो जर परमार्थ करत नसेल तर महाराज त्याला काही किंमत नाही. कारण महाराज प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे की जोपर्यंत महाराज आपण परमार्थ करत नाही, या देवाशी एकरूप होत नाही, या परमेश्वराची प्राप्ती करून घेत नाही महाराज, तोपर्यंत आपल्या जीवनाला सार्थक होऊ शकत नाही. बाबा सांगतात, बाबा रे सार्थक म्हणजे काय महाराज? जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचं सार्थक करून घेणं हे आपलं प्रथमतः महाराज प्रथम आपण हे पूर्ण केलं पाहिजे महाराज. बाबा म्हणतात जन्म आल्याचे सार्थक कर बापा काही एक, नको बापा पशु होऊ जड मुड झोंड्या राहू. कारण महाराज आपण जन्माला आल्यानंतर आपण काय करतो? आपण कर मी तुला मरेपर्यंत विसरणार नाही. आपण काय करतो? एक वेळ तारे या दुखावे गारे, 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 दुर्गाचे तारे उगवणी, दुर्गाचे तारे उगवणी, दुर्गाचे तारे उगवणी, दुर्गाचे तारे उगवणी, आठवीन आपण देवाला गर्भावस्थेमध्ये असताना विनवणी करतो की देवा एक वेळ फक्त मला या गर्भावस्थेपासून मला सोडून कर, मी तुला मरेपर्यंत विसरणार नाही. मी तुझ्याच नामचिंतन करीन, तुझंच भजन करीन, तुझंच कीर्तन करीन, चिंतन करीन. आपण असं या देवाला म्हणत असतो महाराज. पण एकदा का आपण गर्भावस्थेतून बाहेर आलो की आपण सर्व विसरून जातो महाराज. आपलं कर्तव्य काय आहे? ब्रह्मानंद प्राप्त करून घेणे, संपादन करणे आपलं आद्य कर्तव्य महाराज. पण आपण ते विसरून जातो. म्हणून महाराज जोपर्यंत आपण वृत्ती ज्ञाने नष्ट झाल्या विना आणि इंद्रियजन्य नष्ट झाल्या विना मला जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत मला आपल्या परमेश्वराची प्राप्ती होत नाही, हा शास्त्र सिद्धांत आहे. म्हणून आपण जीवनामध्ये आल्यानंतर काय करायला पाहिजे? ज्यावेळेस आपली वृत्ती भगवंताकार होते, म्हणजे सांगायचं ठरलं तर महाराज जोपर्यंत जेव्हा आपण हे देहोहम ही भावना नष्ट होते तेव्हाच महाराजाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते महाराज. जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. म्हणून माणसानं केव्हा होते हो?